अयोध्येच्या त्या सगळ्या दंगलीपासून मुंबईतलं वातावरण हे कायम संवेदनशील राहिलंय। त्यानंतर मुंबईत बॉम्बस्फोट झाले, अगदी 26/11चा हल्ला झाला। एवढ्या सगळ्या वर्षामध्ये मुंबईत छोट्याशा कारणामुळे सुद्धा दंगल सदृश्य वातावरण निर्माण होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे। तरी सुद्धा 11 ऑगस्टच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी कशी दिली? परवानगीच्या बाबतीमध्ये असं आहे की काही वेळा शासनाकडे परवानगी मागितल्यानंतर आंदोलनाच्या परवानग्या आपण शक्यतो नाकारत नाही। इथं पोलिसांचा इंटेलिजन्सचा कुठलाही अंदाज चुकला नाही। त्यांनी जरी 1000 माणसं येतील असं म्हटलेलं असलं तर हा प्रश्नच इतका संवेदनशील बनला होता। SMS जात होते, MMS जात होते, ह्याच्या सगळ्या इन्फॉर्मेशन मला होत्या, माझ्या विभागाला होत्या, ह्या माहित्या मलाही दिल्या जात होत्या। गुप्तहेर खात्याला काही माहिती नव्हती, पोलिसांच्या इंटेलिजन्स कमी पडला यात काही तथ्य नाही? असं बिलकुल नाही। सेंट्रल एजन्सीजना हे माहित होतं, राज्य सरकारच्या पोलिसांना हे माहित होतं की तरुणांना आणि अल्पसंख्याक लोकांना भडकवण्याचा प्रयत्न काही लोक करतायत। आता हे कोण करतंय आणि काय केलं जातंय? तिबेटमध्ये पुरात आणि भूकंपामध्ये मृत पावलेल्या ज्या डेड बॉडीज आहेत त्या घटना आसाममधल्या आहेत। त्याचबरोबर गुजरातमध्ये दंगलीत महिलांच्यावर हल्ले होत आहेत, बाकीच्या काही गोष्टी घडतायत, त्या घटना आसाममधल्या आहेत। अशा क्लिपिंग्स काढून त्या वेगळ्या पद्धतीने डब केल्या आणि त्या कॅसेट्स त्यांनी बाहेर सोडल्या, MMS वरून सोडल्या, सोशल नेटवर्कचा वापर केला की ज्यामुळे हजारो मुस्लिम मारले जात आहेत की काय अशा पद्धतीची भीती, शंका, नाराजी तुम्हाला माहिती हे सगळं माहित होतं। 11 ऑगस्टच्या आधी माहिती निश्चितपणाने माहित होतं। आणि साधारणतः आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की ज्या एखाद्या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा असतो त्याला अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी जमते। या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला अधिकची गर्दी जमेल असं पोलिसांना वाटलं होतं, पोलिसांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती, म्हणून पोलीस बंदोबस्त सुद्धा अधिकचा ठेवला होता। मी आज हे आपल्याला माहितीसाठी सांगेन, त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले 90% लोक कुठला दंगाधोपा करायच्या या भावनेने आले नव्हते। 90% लोक कुठंतरी आपण मुंबईला गालबोट लावायचा आहे, दगडफेक करायची आहे, जाळपोळ करायची आहे असं 90% लोकांना कुठेही वाटत असावं असं आतापर्यंतच्या तपासातनं कुठेही निष्पन्न झालं नाही। हो, पण आबा 10% जे लोक आले होते ते हत्यारं घेऊन आले होते, शस्त्र घेऊन आले होते, त्यांच्याकडे जाळण्याची सामग्री होती, त्यांच्याकडे लाठ्या होत्या, त्यांच्याकडे आयर्न रॉड्स होते। हे कसं काय? म्हणजे बरोबर आहे 90% लोक शांततापूर्ण आंदोलनासाठी आले असतील, पण हे 10% लोक पूर्ण तयारीनिशी आले होते, हे कसं काय? एक तर मोठ्या संख्येने ज्यावेळी एवढा लोक आले त्यावेळी प्रत्येकाचं चेकिंग आपण करत नाही। पहिली गोष्ट असं काय या मोर्चामध्ये कोण घुसतील आणि काय करतील इथं मात्र अंदाज कमी पडलाय। आणि मी आपल्याला सांगतो की काही मर्यादेपर्यंतचा इंटेलिजन्स आपल्याला मिळत असतो, सगळ्याच गोष्टीचा इंटेलिजन्स पोलिसांना असतो असं आतापर्यंतच्या माझ्या इतक्या प्रतिनिधी अनुभवात नाही। आता काही जण असंही म्हणतात की 26/11च्या घटनेचा इंटेलिजन्स का मिळाला नाही? आपल्या पोलिसांना खाली जुजबी गुन्ह्यातला इंटेलिजन्स मिळत असतो, पण आतंकवादी कृत्य जे करत असतात, गँगस्टर जे कृत्य करत असतात ते सुद्धा सावधपणाने करत असतात। आपली कुठलीही गोष्ट पोलिसांना समजली नाही पाहिजे या गोष्टीची दक्षता त्यांच्या बाजूनेही घेतली जाते। त्यामुळे सगळ्याच गोष्टीची इन्फॉर्मेशन पोलिसांना असते अशातला भाग नाही। पण एकंदरीत कालचा सगळा 11 तारखेची माहिती मी आतापर्यंत घेत असताना एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आलेली आहे की त्याही अँगलनी पोलिसांनी बघायला हवं होतं की या मोर्चामध्ये नाराज असलेले लोक, गैरसमज झालेले लोक, आसाममध्ये सगळ्या घटना घडतायत, अल्पसंख्याकांना मारलं जात आहे म्हणून चिडलेले लोक तिथे येणार आहेत। त्याचबरोबर ह्या मोर्चाचा फायदा घेऊन काही दंगली पेटवणारे लोक सुद्धा तिथे येतील या अंदाजामध्ये काही कमतरता राहिली। तुम्हाला हे मान्य आहे की मुंबई पोलीस किंवा मुंबई पोलीस कमिशनर या बाबतीत कमी पडले किंवा त्यांना अति आत्मविश्वास नडला, यापैकी काय झालंय? मी अगदीच जर सांगायचं झालं तर सुरुवातीला पोलिसांना अतिशय असं वाटत होतं की इतके मोठे मोर्चे आझाद मैदानावर अनेक वेळा निघालेले आहेत, प्रत्येक वेळी त्या मोर्चातनं काय दंगल घडवण्यासाठीच मोर्चे येतात आणि काय होतं असंही वाटत नाही। बऱ्याच वेळा विश्वास नडतो, थोडंसं येऊन या मोर्चाच्या माध्यमातून कुठल्या दंगली होणार नाहीत, जाळपोळ होणार नाही, हिंसक वळण लागणार नाही असा थोडासा आत्मविश्वास नडला। थोडंसं सगळ्या बाजूनी काही होऊ शकतं म्हणून पोलिसांची जी नेहमीची भूमिका असते तसं आम्ही सावध असायला हवं होतं। आणखी 100-500 लोक जर आमचे बाहेर मीडियाच्या गाड्याजवळ उभा असते तर कदाचित काही हा प्रकार टळू शकतो। म्हणजे योग्य ती खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली नाही हे तुम्ही मान्य करता? मला पोलिसांनी
थोडं जास्त संख्येने बंदोबस्त ठेवायचा, लोक जास्त जमतील इथपर्यंतची खबरदारी त्यांची योग्य होती. पण ह्यामध्ये अशा पद्धतीचे लोक घुसतील आणि काही करतील ह्याचा अंदाज थोडासा कमी पडला. पण त्यानंतर एवढी घटना घडल्यानंतर फक्त 20 मिनिटाच्या आत मुंबई पूर्ववत करणं आणि पुढे कुठेही अनुचित प्रकार न होता, जे केवळ मुंबई पोलिसांनी तर केलंच, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अलर्ट गेला आणि कुठेही या घटनेची प्रतिक्रिया उमटणार नाही, कुठेही दंगे होणार नाहीत, जाळपोळ होणार नाही, दंगली होणार नाहीत, ही जी खबरदारी पोलिसांनी घेतली. आता ह्या दोन गोष्टी बरोबर आहेत, मध्ये थोडीशी कमतरता राहिलेली आहे. बरोबर आहे, नंतरचं नियंत्रण तुम्ही उत्तम केलं, मुंबई पोलिसांनी सुद्धा उत्तम केलं. पण मला सांगा, हा जो मोर्चा निघाला याला जी परवानगी देण्यात आली, रजा अकादमीच्या नावाने हा मोर्चा निघाला, रजा अकादमी शांततापूर्ण मोर्चा काढणार आहे असं सांगितलं जात होतं. ही जी परवानगी दिली गेली, ही याचं जे पत्र होतं मागितलेलं ते रजा अकादमीच्या नावाने होतं का? रजा अकादमीच्या नावाने हे पत्र नव्हतं. मदिना तुलम नावाची जी एक संघटना आहे, त्या संघटनेच्या प्रमुखांनी जे कुर्ल्याचे व्यापारी आहेत त्यांनी या गोष्टीचा आम्हाला म्यानमारमध्ये ज्या घटना घडतायत त्याचा निषेध करायचा आहे म्हणून मोर्चाला परवानगी मागितली होती. 1000 लोक त्यात थांबतील, येतील असंही सांगितलं होतं. 1000च लोक, 1001 लोक येतील असं त्यांनी म्हटलं होतं. पण पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवला नव्हता, कारण एकंदरीत जे देशामध्ये वातावरण झाले त्याचा परिणाम होऊ शकतो. सगळीकडून पोलिसांना म्हणजे अल्पसंख्याक लोकांना रजा अकादमीच्या नावाने पत्र नव्हतं. अगदी मी खात्रीने सांगेन, मी म्हणजे पोलिसांची दिशाभूल केली गेली. दिशाभूल असं म्हणता येणार नाही, कारण एखाद्या संघटनेने परवानगी मागितली तर काही संघटनांना, आता दुसरी एक संघटना होती त्यांनी नंतर मोर्चा, त्यांचा वेगळा मोर्चा होता, पण त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली असेल, वेगवेगळे मोर्चे काढण्यापेक्षा एकत्र मोर्चा काढूया म्हणून तेही लोक यामध्ये सहभागी झाले. रजा अकादमीमध्ये काम करणारे काही लोक त्यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत, पण मोर्चाची परवानगी त्यांनी मागितली नव्हती, त्यांना परवानगी दिली नव्हती. पण एकदा मोर्चा या विषयावर आहे म्हटल्यानंतर त्यात अनेक संघटना सहभागी झाल्या. मला सांगा, 42-43 लोक गेल्या काही दिवसामध्ये पकडलेले आहेत. अमर जवान ज्योती वर ज्यांनी हल्ला केला त्यातला सुद्धा एक हल्लेखोर पकडलेला आहे. काय सापडलंय मुंबई पोलिसांना किंवा काय सापडलंय गृह खात्याला? ही माणसं कोण होती जी शस्त्र घेऊन आली, हत्यारं घेऊन आली, त्यांचा हेतू काय होता? आता हा सगळा तपास तर सुरू आहे. यात शस्त्र कोण घेऊन आलं, शस्त्र काय आहेत, खरं तर रेकॉर्डवर आता काही शस्त्र नाही आहेत, पण आम्ही सगळ्या गोष्टींनी याचा तपास करणं ही जितकी माध्यमांची, लोकांची आवश्यकता आहे तितकी ती पोलिसांची सुद्धा आवश्यकता आहे. कारण ह्यातले गुन्हेगार जर सुटतील तर ते पुन्हाही काही करू शकतील. लोकांना पुढे पाठवून त्याच्या पाठीमागं कोण आहे का हेही आम्हाला तपासावं लागेल आणि त्यांना बयानबार करावं लागेल, त्यांना अरेस्ट करावे लागेल. मी तुम्हाला इतकंच सांगेन, ह्या घटनेमध्ये आतापर्यंत जे लोक आम्ही पकडलेले आहेत ते ज्यांच्या जे क्लिपिंग्समध्ये येत आहेत, CCTV कॅमेऱ्यावर स्पष्टपणाने कृत्य करताना दिसत आहेत त्यांना पकडले. जे फोटोमध्ये स्पष्टपणाने एखादी कृती करताना दिसत आहेत, मोडतोड करताना दिसत आहेत, पोलिसांना मारताना दिसत आहेत, त्यांना आम्ही पकडले. ह्या घटनेच्या माध्यमातून मी 2 गोष्टी सांगेन की कुठल्याही निरपराध माणसाला पोलीस त्रास देणार नाहीत, पण यातला दोषी असेल ऑन स्पॉट किंवा त्याला पाठिंबा देणारा, त्याच्या पाठीमागं कोणतरी, एकही माणूस आम्ही सोडणार नाही. पण आमची कौशल्य सगळी पणाला लावू, पण याच्या पाठीशी जे म्हणून कुणी आहेत, ज्याला दंगली पाहिजे आहेत, ज्याला हे वाद पाहिजे आहेत, ते लोक आम्ही निश्चितपणाने कार्यवाही केलेलीच आम्हाला दिसेल, तोपर्यंत आमचा तपास संपणार नाही. हे जे 42-43 लोक तुम्ही पकडलेले आहेत हे दंगेखोर होते, प्रत्यक्ष दंग्यात सहभागी झाले, म्हणजे हात होते. पण ह्या पाठचा जो ब्रेन आहे तो अजून पोलिसांना सापडलेला नाही असा आरोप केला जातोय, याबद्दल तुमचं काय म्हणणं? असं आहे की एखाद्या व्यक्तीला पुराव्याशिवाय जर अटक केली तर लगेच पुरावे विचारले जात आहेत, कोर्टासमोर न्यावं लागतं, याच्या विरोधात काय पुरावे आहेत ते सांगावं लागतं. आता हे 42-43 लोक जे आम्ही पकडलेले आहेत त्यांना सांगावं लागेल त्यांना कुणी पाठवलं, याच्या पाठीशी कोण होतं, आम्ही काढू ते. पण आम्ही नुसते केवळ स्पॉटवर जे कुठेतरी CCTV फुटेजमध्ये दिसत आहेत किंवा फोटोग्राफ्समध्ये दिसत आहेत एवढ्या लोकांवर कारवाई करून थांबणार नाही. याच्या पाठीशी जे म्हणून कोणी असतील ते पकडले जातील. आबा, मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, अजून मुंबई पोलिसांनी याबद्दल काही सांगितलं नाही, पण हा जो दंगा झाला त्या पाठीमागे गुन्हेगारी जगातले लोक आहेत, अंडरवर्ल्डचे लोक आहेत, आणि अधिक स्पष्टपणे मला तुम्हाला विचारायचं आहे, यामागे दाऊद इब्राहिमच्या टोळीतले लोक आहेत, यामध्ये छोटा शकीलच्या टोळीतले लोक आहेत. याचं कारण असं आहे की गेले अनेक दिवस मुंबई शांत आहे, इथे गँगवॉरही नाही आहे. 1993चे बॉम्बस्फोट दाऊद इब्राहिमनी घडवले होते. या सगळ्या लोकांना मुंबईतलं हे वातावरण सोयीचं नाहीये.
आणि दाऊद इब्राहिमने पाकिस्तानलाही मदत केली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दाऊद इब्राहिमनेच आणि छोटा शकील गँगच्या लोकांनी हे घडवून आणलं असं म्हटलं जातं. यात तथ्य आहे का? मुंबई आणि महाराष्ट्र देशाचं शक्तीस्थळ आहे. देशाने प्रगती करू नये, भारताची प्रगती थांबावी. तिथं जातीय दंगली उसळल्या पाहिजे, धार्मिक हिंसाचार वाढला पाहिजे आणि यांची प्रगती थांबली पाहिजे अशी विचारधारा असणारे देशाचे जे शत्रू आहेत. आता युद्धशास्त्राचा एक नियम आहे की वर्मावर घाव घातला जातो आणि आपण काही म्हटलं तर आपली मुंबई आणि महाराष्ट्र देशाचं वर्मस्थळ आहे, शक्तीस्थळ आहे. ज्यांना कोणाला आपल्या देशाचं नुकसान करायचं आहे त्यांना देशातल्या अन्य कुठल्याही ठिकाणापेक्षा महाराष्ट्रावर हल्ले केले तर देशाच्या प्रगतीला खीळ बसते आणि देशभर वेगळा संदेश जातो. म्हणून ते मुंबईवरच हल्ला नेहमी करतायत. आता अशा स्थितीमध्ये आजपर्यंत जर घटनाक्रम आपण बघितला तर अनेक गँगस्टर्स असतील, देशविघातक शक्ती असतील, त्यांना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काही घडलं पाहिजे म्हणून आमच्या पोलिसांना सगळ्यात जागरूक राहावं लागतं. आपण जो संशय व्यक्त केलाय त्यामध्ये तथ्य असू शकतं, पण तपासानंतर त्याचा अधिक स्पष्ट म्हणजे दाऊद इब्राहिम गँगचे लोक किंवा छोटा शकील गँगचे लोक असू शकतात, तुम्ही नाकारत नाहीये. देश विघातक शक्ती यामध्ये असू शकतात. तो एकटाच देशाचा अहित चिंतोय अशातला भाग नाही, अनेक अशा शक्ती आहेत. आबा, असा एक आरोप केला जातोय की याच्या पाठी जे लोक आहेत त्यापैकी काही जण तुमच्या मंत्रिमंडळातच आहेत. काँग्रेस पक्षाचे एक मुस्लिम समाजाचे मंत्री आहेत, त्यांचा या सगळ्याला आशीर्वाद होता. रजा अकादमीच्या पाठीशी ते कायम उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी नंतरच्या तपासामध्ये आणि कारवाईमध्ये सुद्धा हस्तक्षेप केला असा आरोप आहे. यामध्ये तथ्य आहे का? जरी वरचे 43 लोक आम्ही पकडले जे स्पॉटवर हाताने लढतायत किंवा हाताने काही कृत्य करतायत, आम्ही तिथपर्यंत थांबणार नाही. ह्याच्या पाठीमागचा कोण ब्रेन असेल तिथपर्यंत आम्ही पोहोचू, त्यांच्यावर कारवाई करू. ह्यामध्ये जे कोणी असेल आपण सुद्धा ब्रेन किंवा त्यांचा समर्थक किंवा त्यांना पाठिंबा देणारा सत्ताधारी पक्षाशी संबंधित असेल, मग काँग्रेस असो राष्ट्रवादी, तरी तुम्ही कारवाई कराल? अगदी कुठल्याही पक्षाशी असला तर कारवाई करेल, कारण माझ्या पोलिसांना मानसिक त्रास झालाय, मला झालाय. याच्याही पेक्षा असे लोक जर राहिले तर उद्याही तिसरं मोठं संकट आणून ठेवतील. म्हणूनही आपल्याला कारवाई करावी लागेल, आम्ही करू. हा जो मोर्चा होता तो अल्पसंख्याकांचा होता म्हणून पोलिसांनी कारवाई करताना जरा सबुरीने कारवाई केली, थोडीशी सावधपणे कारवाई केली. कारण पुन्हा अल्पसंख्याकांच्या मोर्चावर गोळीबार झाला, लाठीमार झाला तर त्याचा एक राजकीय प्रश्न बनतो. म्हणून पोलीस जरा कारवाई करताना थोडेसे मागे हटले असं म्हटलं जातं. यात तथ्य आहे का? यात बिलकुल तथ्य नाही. शेवटी पोलिसांच्यावर हल्ले आहेत, होणारा गदारोळ, दंगली या दंगली आहेत आणि शेवटी मॉब अस्ताव्यस्त झाल्यानंतर शिस्त लावण्यासाठी पोलिसांना नेहमीच ऍक्शन घ्यावी लागते. पोलिसांना जात धर्म बघून असं काम करता येत नाही आणि ते करणं पण योग्य नाही. या घटनेमध्ये सुद्धा पोलिसांनी टप्प्याटप्प्याने सगळी पावलं उचललेली आहेत. पण एक नक्की, ही घटना घडली, मीडियाना सुरुवातीला आग लावण्याचा प्रकार जिथं घडला तिथंच जर एखादा लाठीचार्ज झाला असता, तिथं जर आमची संख्या पुरेशी असती तर कदाचित पुढे काही झालं सुद्धा नसतं. थोड्याशा त्रुटी राहिलेल्या आहेत. आता एवढंच आमच्या हातामध्ये आहे की पुन्हा अशा त्रुटी राहणार नाहीत या गोष्टीची दक्षता घेणं, आमचा इंटेलिजन्स सक्षम करणं. आज नाही म्हटलं तरी एक गोष्ट मला कबूल करावी लागेल की लोक आणि पोलीस यामध्ये अंतर पडणार नाही, याच्या काही उपाययोजना कराव्या लागतील आणि जवळीक निर्माण होईल अशाही काही गोष्टी आम्हाला कराव्या लागतील. आज एक व्यापक मीटिंग झालेली आहे. मग मोहल्ला समिती असतील किंवा झोपडपट्टी पोलीस पंचायती असतील, पोलीस मदत समिती असतील, ह्या सगळ्या समित्यांचं गठन करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. शेवटी आपली जवळीक लोकांशी सगळ्या धर्मातल्या, सगळ्या जातीतल्या पाहिजे आणि मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सेफ वाटलं पाहिजे आणि गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक कुठल्याही जाती धर्माचे असतील तर पोलिसांचा वचक आणि दरारा त्यांना वाटला पाहिजे